विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आमच्या आत्मबल फाउंडेशन या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आपल्याला ठाऊकच आहे की RRB म्हणजे रेल्वेची NTPC असतील किंवा ग्रुप डी असेल, ह्या ज्या काही परीक्षा आहेत ज्यांची फॉर्म्स आपण 2019 या वर्षी भरलेले होते, त्याची एक्झाम डेट आता डिक्लेअर करण्यात आलेली आहे रेल्वे बोर्डाकडून। त्याची तारीख आहे 15 डिसेंबर। 15 डिसेंबरला ही परीक्षा स्टार्ट होण्याची शक्यता आहे, म्हणजे NTPC आपण म्हणू, मग त्यानंतर ग्रुप डी होईल, बरोबर आहे। आता आपण जर विचार केला ना, तर ह्या ज्या अशा परीक्षा आहेत, ह्या परीक्षांच्या मध्ये मराठी जो टक्का आहे तो फारच कमी असतो, म्हणजे सेंट्रलच्या एक्झामचा, आणि त्यासाठीच आपण आपल्या बाजूने फार प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत, ठीक आहे। तर बघा, ह्या ज्या काही रेल्वेच्या जागा होत्या, त्या रेल्वेच्या जागा म्हणजे 3 ह्याच्या पडलेल्या होत्या। 3 हे होते, ते कुठले कुठले, एक तर NTPC होतं, म्हणजे 35,000च्या आसपास जागा NTPCच्या होत्या, त्यानंतर ग्रुप डी, आणि तिसरा भाग होता तो म्हणजे मिनिस्टेरियल, ठीक आहे। अशा तिघांच्या मिळून एकत्र NTPCच्या, ग्रुप डीच्या आणि मिनिस्टेरियलच्या तिघांच्या मिळून एकूण 1,40,632 इतक्या जागा निघालेल्या होत्या। आता या जागा जर विचार करायला गेलो आपण, तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या कोणत्याही भरत्या पडतात आणि आपण राज्य वाईज जर का डिवाइड केले, म्हणजे एकूण 1,40,632 भागिले जर का आपली एकूण टोटल राज्य जेवढे आहेत त्या राज्यांना एकूण डिवाइड केलं, तर महाराष्ट्र शासनाची जेवढी काय म्हणजे इतर छोट्या छोट्या ज्या एक्झाम पडत असतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जागा आपल्याला इथे मिळू शकतात। परंतु तरी सुद्धा जी मराठी मुलं आहेत ती काही विषयांच्या, फक्त काही विषयांना घाबरून किंवा भाषेला घाबरून ह्या एक्झाम्स द्यायला पाहत नाहीत। पण आता भाषेचं जे बॅरियर आहे ते सुद्धा ह्याच्यातून बाहेर पडलेलं आहे, पण तरी सुद्धा मराठी मुलांच्या मध्ये काही विषय जे आहेत, एक ठराविक काही विषय आहेत, ते मनामध्ये काय आहेत, भीतीचं वातावरण तयार करून बसलेले आहेत। आता नेमका ह्या रेल्वेचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमका कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करायला पाहिजे, कोणकोणते विषय अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यांचा नेमका एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीचा आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। तर बघा, ही जी परीक्षा आहे, ह्या परीक्षेचा एक बेसिक पॅटर्न आहे। काय आहे बेसिक पॅटर्न? बघा, 30 + 30 + 40 असा एक पॅटर्न आहे परीक्षेचा। म्हणजे काय आहे पॅटर्न? 30 + 30 + 40 असा हा कसा पॅटर्न आहे नेमका ह्या परीक्षेचा? म्हणजे आपण NTPC परीक्षेबद्दल सुरुवातीला बोलूत, म्हणजे NTPC बद्दलच बोलणार आहे, कारण NTPC हीच परीक्षा आता सुरुवातीला येऊ घातलेली आहे, आणि नेमका अभ्यास कसा करावा हे सुद्धा सांगणार आहे, आणि या नेमकी ही जी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे यांची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवस जे क्लासेस होऊ शकलेले नाही त्याचं कारण हेच आहे, कारण की NTPCची हे पडलेले आहे, एक्झाम डेट पडलेली आहे, मग त्या अनुषंगानं काहीतरी एक योजना आखण्यासाठी म्हणून आपण 2 दिवस थांबलेलो आहोत। बघा, हा नेमका काय पॅटर्न आहे, तर त्याच्यामध्ये 30 मार्क्ससाठी आपल्याला मॅथ्स असतं, मॅथ्स, ठीक आहे। मॅथ्सचे विशिष्ट असे म्हणजे अर्थमेटिक मॅथ्स असतं, जे ॲडव्हान्स मॅथ्स आहे ना, ॲडव्हान्स मॅथ्स म्हणजे अल्जेब्रा वगैरे म्हणाल ना, ते थोडंफार असतं, ते सुद्धा आपण इथं करून घेऊ, ओके। बघा, मॅथ्स असेल म्हणजे गणित असेल 30 मार्कासाठी, त्यानंतर बघा 30 मार्कासाठी रिझनिंग असेल, ओके, म्हणजे बुद्धिमत्ता, आणि उरलेले 40 मार्क आहेत, उरलेले जे 40 मार्क आहेत ते आपण असं म्हणू शकतो GS GK, ठीक आहे, म्हणजे काय, सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञानासाठी उरलेलं 40 मार्क्स असतील। आणि जर विचार करायला गेलो त्यामध्ये सुद्धा जर विषयांची हे लावायला गेली, तर सुरुवातीला आपल्याला महत्त्वाचा विषय करायला पाहिजे तो म्हणजे गणित, कारण गणित जोपर्यंत आपलं व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत ही NTPCची जी एक्झाम आहे, कारण आपली एक्झाम कुठली आपण बघितलेलं आहे, आपण सांगत आहोत, ही ती एक्झाम लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। NTPC ही रेल्वेची एक्झाम आहे, लक्षात ठेवा, ज्याचा फॉर्म मागील वर्षी आपण फिल केलेला होता, आणि मराठी सुद्धा कितीतरी मुलांनी, कारण आज रोजगाराची आवश्यकता आहे त्यामुळे मराठी कितीतरी मुलांनी हे फॉर्म्स भरलेले आहेत, हे आपण पाहू शकतो। बघा,
ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मॅथ्स फार करण्याचे गरजेचंच आहे, कारण मॅथ्स शिवाय हा NTPC किंवा रेल्वेची कोणतीही एक्झाम निघू शकत नाही. पण सगळ्यात जास्त आपल्याला जो भीतीदायक सब्जेक्ट वाटतो अभ्यास करत असताना त्याचं नाव आहे इंग्रजी. हा विषय इथं नाही आहे, त्यामुळे मराठी मुलं याचा अभ्यास करून ही जी एक्झाम आहे ही पास करू शकतात. बरोबर आहे का? त्यानंतर बघा 2 नंबरसाठी आपण म्हणू शकतो रिझनिंग. पण रिझनिंगचे जे क्वेश्चन्स येतात, रिझनिंगचे जे काही प्रश्न येतात ते फार सोपे असतात. आपण सहजरित्या थोड्याफार अभ्यासानंतर म्हणजे थोड्या सरावानंतर हे रिझनिंगचे क्वेश्चन सहजरित्या सोडवू शकतो. बरोबर आहे? गणिताला थोडंसं जास्त सराव केला पाहिजे. त्यानंतर आपण रिझनिंगच्या थोड्याफार सरावानंतर काही कन्सेप्ट किंवा थोड्याशा गोष्टी आपल्याला समजल्या की नेमकं या प्रश्नामध्ये काय आहे किंवा अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवावे लागतील, अशा गोष्टी कळाल्यानंतर हे बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सहज सोडवू शकू, काही अडचण येणार नाही. पण GS GK मध्ये जर विचार कराल, म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये जर विचार कराल, तर कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत आपण बघू शकतो. बघा, सामान्य ज्ञानामध्ये महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे सामान्य ज्ञानाचा, त्याचं नाव आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स. आणि जनरल सायन्समध्ये जर विचार केला, कारण जनरल सायन्सचे आपण 3 भाग पाडतोय, बरोबर आहे ना? एक पहिला म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र. त्यानंतर मी हे जे विषय घेत आहे ना, म्हणजे सामान्य विज्ञानाचे हे जे विषय घेत आहे किंवा सामान्य ज्ञानातील हे जे विषय घेत आहे ते लक्षात ठेवायचं, प्रायोरिटीने घेत आहे, म्हणजे महत्त्वाचा सब्जेक्ट पहिल्यांदा अशा पद्धतीने आपण घेत आहे. बरोबर आहे? बायोलॉजी जीवशास्त्र आपल्याला महत्त्वाचा करायला पाहिजे, सामान्य विज्ञानातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर दुसरा करायला पाहिजे तो म्हणजे फिजिक्स. ओके, म्हणजे काय? भौतिकशास्त्र. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे केमिस्ट्री, म्हणजे रसायनशास्त्र. असे 3 सब्जेक्ट आहेत. आपण 3 म्हणजे काय 3 वेगवेगळे सब्जेक्ट म्हणूया. हे म्हणजे बायोलॉजी सगळ्यात महत्त्वाचं करायला पाहिजे, सामान्य विज्ञानातलं बायोलॉजी, सेकंड वन फिजिक्स आणि थर्ड वन केमिस्ट्री. हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. ओके, सामान्य ज्ञानात. मग तिथून पुढे काय करायला पाहिजे, तर GS चे जे इतर विषय असतील त्याच्यावर 1-2 प्रश्न, एक 8 ते 10 प्रश्न येऊ शकतात आपल्याला. याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतील, एक 20 पर्यंत प्रश्न याच्यावर येतील. एक 8 ते 10 प्रश्न किंवा 10-12 प्रश्न हे इतर विषयांच्यावर, म्हणजे इतर विषयांच्यावर कोण असेल, समजा हिस्ट्री आहे, बरोबर आहे, त्यानंतर जिओग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे. ह्या विषयांच्यावर 1-2 प्रश्न असतील, म्हणजे जास्त प्रश्न काय या विषयांच्यावर असणार नाही. आता या विषयांची स्ट्रॅटेजी काय, तर तुमचं एकदा रीडिंग करून, एकदा एक बेसिक रीडिंग करून, एखादं म्हणजे लुसेंटचं पुस्तक समजा तुम्ही घेतलेलं आहे, तर ते एकदा लुसेंटचं पुस्तकाचा वापर हे करून तुम्ही काय करू शकता, फक्त जास्तीत जास्त प्रश्न सोडवून हे विषय कट आउट करू शकता. बरोबर आहे? जर आपल्याला फक्त NTPC साठीच फोकस करायचा असेल तर प्रश्न सोडवा, जास्तीत जास्त जितके प्रश्न सोडवाल तितके तुम्हाला ह्या जास्त विषयातील वाचावं लागणार नाही. आणि ह्या विषयांचं कमी वाचा पण जास्त प्रश्न सोडवा. दॅट्स इट. ओके, पण नाही, सामान्य विज्ञानाच्या बाबतीत मात्र असं करून चालणार नाही आपल्याला. सामान्य विज्ञानाच्या बाबतीत मात्र आपल्याला जीवशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल आणि रसायनशास्त्र असेल, याच्यातील पूर्ण बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असावे लागतील, कारण फार महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे? आणि जर का हिंदी भाषिक मुलं जर हे करू शकत असतील तर मराठी भाषिक मुलं सुद्धा ह्या गोष्टी सहज करू शकतात, कारण की फक्त तिथं भाषा बदल होते, ज्ञान कधीही बदलत नाही. मग आपण आपली मराठी भाषा सुद्धा अगदी योग्य प्रकारे आणि चांगलं नॉलेज देऊ शकते. आणि आपण अभ्यास करत असताना मराठी प्लस इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजचा वापर करून त्याचा अभ्यास करणार आहोत. कारण का, जे विज्ञानातील जास्तीत जास्त जे शब्द आलेले आहेत ते इंग्रजी किंवा लॅटिन भाषेतून, आणि मॅक्झिमम जर आपण सायन्स कुठून शिकतो तर ते इंग्लिश भाषेमधून शिकतो. आणि इंग्रजी भाषेतून शिकत असल्यामुळं आपल्याला ती भाषा प्लस आपली मराठी भाषा या दोन्ही भाषेतून याचा अभ्यास करावा लागेल, जेणेकरून आपल्याला परीक्षेला गेल्यानंतर ह्या जे विचार आहे, थिंकिंग आहे, ते जरी आपण मराठीतून करत असलो किंवा इंग्रजीमधून करत असलो, एखादा शब्द इंग्रजीमधून हे करत असला तरी त्याचा दुसरा जो शब्द आहे म्हणजे जो मराठी असेल तो सुद्धा आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे, ज्यावेळी आपण मराठी भाषा निवडू अशा वेळेस. बरोबर आहे? बघा, आणखीन एक महत्त्वाचा याच्यामध्ये घटक राहिला, एक तर मॅथ्स आहे. मॅथ्सचे सगळेच्या सगळे घटक ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कंप्लीट केले जातील, काही प्रश्न नाही. त्याच्यानंतर रिझनिंग सुद्धा कंप्लीट केले जाईल. ओके, पण आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे GKचा.
ओके, आता जी के मध्ये काय काय असणार आहे NTPCच्या एक्झामसाठी? बघा, तुम्हाला स्पोर्ट्सवर काही एक्झाम्स प्रश्न विचारले जातील. स्पोर्ट्स म्हणजे काय बाबा, स्पोर्ट्समध्ये या स्पोर्ट्समध्ये कोणता कोणता पुरस्कार आहे, किंवा या स्पोर्ट्समध्ये कोणत्या महत्त्वाच्या खेळाडूनं करंटमध्ये का हे केलेलं आहे, करंटमध्ये कुठला एखादा पुरस्कार जिंकलेला आहे का, करंटमध्ये एखादी ट्रॉफी खेळलेली गेलेली आहे का, याबद्दल आपल्याला काय करावं लागेल, माहिती घ्यावी लागेल. स्पोर्ट्स असतील, वेगवेगळे अवॉर्ड्स असतील, ठीक आहे, अवॉर्ड्स असतील, काही महत्त्वाच्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन्स असतील, काही महत्त्वाच्या जागतिक संघटना असतील, यांची माहिती असेल, किंवा जगामध्ये पहिलं कोण, जगामध्ये शेवटचं कोण, भारतामध्ये पहिलं, भारतामध्ये शेवट, शेवट म्हणजे करंट अफेअर्सच्या दृष्ट्या, ह्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ह्या जीकेच्या अंतर्गत शिकाव्या लागतील. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी असेल आपल्याला, ती म्हणजे आपल्याला मागील निदान 1 वर्षाचं काय करावं लागेल, करंट अफेअर्स करावं लागेल. ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. निदान 1 वर्षाचं आपल्याला करंट अफेअर्स देखील करावं लागेल, म्हणजे चालू घडामोडी देखील कराव्या लागतील. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. निदान मागील 1 वर्ष, निदान मागील 1 वर्ष, याचा अर्थ निदान तुम्ही जरी जानेवारी 2020 1 जानेवारी 2020 इथून पासून जरी करंट अफेअर्स म्हणजे स्टडी करायला चालू केलं तरी इनफ नाही आहे, कारण की अजून 1-2-3 महिने मागील 1-1.5 वर्ष धरा, एवढ्या काळामधलं काय करायचं आहे आपल्याला, करंट अफेअर्स पूर्ण करायचं. आणि करंट अफेअर्स पूर्ण करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, करंट अफेअर्सला धरूनच हे जे विषय आहेत ना, वेगळे वाचण्याची मग काय गरज नाही आहे. जर आपण करंट अफेअर्स परफेक्टली करत असू ना, तर हे विषय वेगळे नाही वाचायचे, हे विषय करंट अफेअर्समधनंच आपले होऊन जातील. म्हणजे एखादी गोष्ट जर करंटला आलेली असेल तर त्याच्या संदर्भात जीके जीएस मध्ये काय आहे ती गोष्ट वाचा, जेणेकरून आपल्याला करंट अफेअर्स विथ हे सुद्धा जे विषय आहेत ते क्लिअर होतील आणि यांचे फक्त क्वेश्चन सोडवा, प्रश्न कंप्लीट होऊन जाईल. बरोबर आहे का? ठीक आहे. बघा, हे जे विषय आहे, हे विषय कंप्लीट केल्यानंतर आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा कल ठेवलेला किंवा ठेवणे फार गरजेचं आहे. तर ह्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा हे जे काही आत्मबल फाउंडेशन, हे जे काही आमचं प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही जास्तीत जास्त मराठी भाषेतून मराठी मुलांच्यासाठी म्हणून हा जो सामान्य विज्ञान घटक आहे हा आम्ही सुरू केलेला आहे. बरोबर आहे का? सामान्य विज्ञान हा घटक सुरू केलेला आहे. पण अडचण अशी आहे की कन्सेप्च्युअल, कारण की जर आपण विचार केला हिंदी भाषिक मुलांना किंवा हिंदी भाषिक मुलांचं जास्त सिलेक्शन का आहे, कारण ती मुलं असा नाही विचार करत आहेत की हा म्हणजे इथेपर्यंत ठीक आहे, कारण मराठी भाषिक मुलांचं ती फार अडचण आहे. तर असं नाही आहे, आपल्याला कन्सेप्च्युअली ह्या विषयाचा पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. त्याला काहीही ऑप्शन दुसरा आपल्याला नसणार आहे, कारण की आज फार आपल्याला ही आवश्यकता आहे, गरज आहे, आणि गरज असेल तिथं आपल्याला केला पाहिजे. कारण की हे जर विषय बघाल, जर मॅथ्स आपण चांगले केलेलं आहे, रिझनिंग चांगली केलेली आहे, आणि हे जर गोष्टी चांगल्या केलेल्या असतील, ओके, आणि आता सेंट्रल भरतीच्या लेवलला आपण करू, बरोबर आहे ना, त्यानंतर थोडासा एक चेंजेस करून, थोडासा अभ्यास करून, म्हणजे याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ऍड करून आपण पोलीस भरतीचा सुद्धा त्या अनुषंगानं त्या थोड्या वेळामध्ये अभ्यास करू शकतो. आपल्याला काही अडचण येऊ शकत नाही. तर आम्ही लवकरच याच्यासाठीचा एक स्पेशल कोर्स इन द सेन्स व्हॉट, म्हणजे काय आपण करू, तर दिवसागणिक आपण प्रत्येक विषयावर, बाबा मॅथ्स म्हणा, रिझनिंग म्हणा, किंवा सामान्य ज्ञान म्हणा, एक 20-20 प्रश्न, याचे एक 20 प्रश्न, याचे एक 20 प्रश्न, आणि याचे एक 20 प्रश्न, दररोज 20-20 प्रश्न सोडवा याचे, त्याचा अनालिसिस करून घ्या. या प्लॅटफॉर्मवरून ते दिलं जाईल, करून घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला जाईल. लवकरात लवकर हा कोर्स म्हणजे कसला, क्वेश्चन्सचा, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, जे एनटीपीसीला पडले होते किंवा एनटीपीसीला तशा पद्धतीने ते पडू शकतात, किंवा या प्रश्नामध्ये कशा पद्धतीने परत बदल होऊ शकतो, बाबा या चॅप्टरवर हा प्रश्न पडलेला आहे आणि याच्यामध्ये आता कसा बदल होऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांचा सुद्धा एक क्रॅश कोर्स आपण लवकरच चालू करत आहोत. पण तुम्ही आता जी चालू आहे आमची सिरीज सामान्य विज्ञानाची, त्या सामान्य विज्ञानाच्या सिरीजमधून जो काही विज्ञानाचा घटक आहे तो पूर्णपणे क्लिअर करून घेत चला. त्यामधून सामान्य विज्ञानाचे जास्तीत जास्त प्रश्न सुटतील अशी मी अपेक्षा करतो. कारण की काय आहे, हा जो विज्ञान आम्ही हे करत आहे, जीवशास्त्र म्हणा, फिजिक्स म्हणा, किंवा केमिस्ट्री म्हणा, याच्यासाठी जो सोर्स आहे तो NCERT आहे, स्टेट बोर्ड आहे, किंवा आपण जे काही रेफरन्स बुक वाचतो, इव्हन द UPSC साठी म्हणा किंवा MPSC साठी म्हणा, ते सर्वच्या सर्व रेफरन्स बुक्स किंवा संपूर्ण जे काही रेफरन्स आहे ते संपूर्ण मटेरियल वापरून त्याचा पूर्ण एक गाभा तयार करून ते आपण तयार करत आहोत, आणि त्या पद्धतीने आपण ते घेत आहोत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्याचा स्वतःच्या सिलेक्शनसाठी फायदा करून घ्यावा, ही नम्र विनंती. तरी सर्व विद्यार्थी मित्रांना ही एक विनंती आहे की तुम्ही
हे जे चॅनल आहे हे चॅनल जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही जी माहिती आहे सामान्य विज्ञानाची वगैरे, कारण की ही माहिती अशा पद्धतीनं मोफत असं कोणत्याही चॅनल्सवर दिली जात नाही आहे, बरोबर आहे. तर तुम्ही हे जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा, त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आम्हाला लाईक करा. धन्यवाद.